कधी कधी असं होतं ना की एकदम काहीतरी गरमागरम आप्पे खायची इच्छा होते, पण डाळ तांदूळ भिजवायला वेळ नसतो. मग काय, इच्छा मारून टाकायची का? मुळीच नाही. कारण आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अशा एका आप्याची रेसिपी, जी बनवण्यासाठी तुम्हाला रात्रभर पीठ भिजवायची अजिबात गरज नाही. फक्त 15 मिनिटात, हो तुम्ही बरोबर ऐकलत, फक्त 15 मिनिटात तयार होणारे हे झटपट रवा आप्पे. बाहेरून इतके कुरकुरीत की आवाज बघूनच तोंडात पाणी येईल आणि आतून इतके जाळीदार की तोंडात टाकताच विरघळतील. पीठ भिजवण्याचं टेन्शन सोडा आणि झटपट काहीतरी भन्नाट खायचं असेल तर हा व्हिडिओ आत्ताच शेवटपर्यंत बघा. आणि हो, असेच नवनवीन आणि झटपट रेसिपी आपल्या चॅनलवर कायम येत असतात, त्यामुळे ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. आज आपण जी रेसिपी बनवतोय ती घरातील 7 ते 8 जणांना अगदी पोटभरल पुरेल एवढ्या प्रमाणात आहे, त्यामुळे साहित्याचं माप अचूक असणं खूप गरजेचं आहे. आता सर्वात आधी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे. आता त्यात मी घातलंय 2 मोठे चमचे तेल. तेल थोडं गरम झालं की मग त्यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा मोहरी, मोहरी चांगली तडतडली की मगच त्यात अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान फुललं की मग फोडणीचा बघा खमंग वास सुटतो. आता यामध्ये आपण घालणार आहोत 2 कप बारीक चिरलेला कांदा. तर साधारण 4 मोठे कांदे मी इथे चिरून घेतलेले आहेत. एक लक्षात ठेवा, आज मी तुम्हाला या कपच्या मापाने सगळी रेसिपी सांगणार आहे, जेणेकरून तुमचे आप्पे कधीच बिघडणार नाहीत. कांदा तेलात थोडा परतून घेतला की मग यात घालायचं 1 कप बारीक चिरलेला टोमॅटो. साधारण 2 मोठे आकाराचे टोमॅटो मी इथे वापरलेले आहेत. कांदा आणि टोमॅटोचं हे मिश्रण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये सगळं साहित्य लवकर मऊ व्हावं म्हणून यात घालूया पाव चमचा मीठ. मीठ घातल्यामुळं कांद्याला टोमॅटोला जे पाणी सुटतं, त्यामुळे कांदा टोमॅटो छान एकजीव होतो. आता यावर झाकण ठेवून वाफेवर हे मिश्रण आपण छान शिजवून घेऊया. 5 मिनिट झाले आहेत आणि तुम्ही पाहू शकता कांदा टोमॅटोने छान पाणी शोषलंय आणि ते एकदम मऊ झालेत. आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थोडं बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण वळूया आपल्या मुख्य साहित्याकडे, तो म्हणजे रवा. आज आपण 6 ते 7 लोकांसाठी पोटभर आप्पे बनवतोय, त्यामुळे मी इथे घेतला आहे 5 कप रवा. तुमच्याकडे बारीक किंवा मोठा कोणताही रवा असला तरी चालेल. तुम्ही अशा प्रकारचा मेजरिंग कप किंवा घरातील एखादी मध्यम आकाराची वाटी मापासाठी वापरू शकता. फक्त लक्षात ठेवा, जो कप किंवा तुम्ही जी वाटी वापरणार आहे रव्यासाठी, त्याच कपने बाकीचे सर्व माप घ्यायचं आहे. आता 5 कप रव्यासाठी आपण घेणार आहोत 1.5 कप घट्ट दही. हे माझं घरचंच फ्रेश दही आहे. ते थोडंसं आंबट आहे, ज्यामुळे आप्प्यांना छान चव येईल. जर तुमचं दही थोडं पातळ असेल तर तुम्ही 2 कप. आता यामध्ये आपण तयार केलेले कांदा टोमॅटोचे खमंग फोडणी घालूया. सोबतच फ्रेशनेससाठी आणि छान रंगासाठी टाकूया भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे मिश्रण आपण मिक्स करायचं आहे. रवा पाणी शोषून घेतो आणि फुगतो, त्यामुळे या छोट्या बाउलमध्ये ते मला नीट मिक्स करता येत नाहीये, त्यामुळे मी हे मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढून घेते, जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित हलवता येईल. आता पाणी एकदम ओतू नका, थोडं थोडं पाणी घालत अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. बघा, गाठी सुद्धा अजिबात राहता कामा नयेत. आता रवा हा अजून थोडा फुगणार आहे, त्यामुळे हे मिश्रण आपण 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. 10 मिनिटांनंतर रवा छान सेट होईल आणि मग आपण बघूया की आपल्याला अजून पाण्याची आवश्यकता आहे का. 10 मिनिट झाले आहे. तुम्ही बघू शकता रव्याने पाणी छान शोषून घेतलं आहे आणि वरच्या बाजूला थोडं पाणी आलंय आणि रवा एकदम मऊ झालेला आहे. पिठाची कन्सिस्टन्सी बघा, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अगदी परफेक्ट आहे. पण जरी तुमचा रवा भिजल्यानंतर पीठ जर घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडं पाणी ॲड करू शकता. आता आप्पे बनवण्यापूर्वी यात आपण घालणार आहोत अर्धा चमचा खाण्याचा सोडा. सोड्याची रिॲक्शन लवकर व्हावी आणि आप्पे कापसासारखे फुगावेत म्हणून त्यावर मी अर्धा लिंबू पिळते. बघा फेस कसा येतोय. आता हे पीठ हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
आता गॅसवर आप्पे पात्रामध्ये मध्यम आचेवर छान गरम करून घेतलेलं आहे। आता एक महत्त्वाची टीप, तेल सोडताना आणि पिठाचे चमचे भरताना नेहमी कडेच्या खाचांपासून सुरुवात करा, कारण मधला भाग हा लवकर गरम होतो आणि तिथे आधी पीठ सोडलं तर ते करपू शकतं। त्यामुळे कडेने सुरुवात करून शेवटी मधल्या खाचांमध्ये पीठ भरा। आता 1 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफ काढूया। तर 3 मिनिटानंतर बघा काय मस्त टम्म फुगलेत आपले आप्पे आणि मधले आप्पे बघा छान खरपूस भाजलेले आहेत। ते आपण पलटून घेऊया। तर कडेचे आप्प्यांना अजून थोडा वेळ हवाय, म्हणून आपण पुन्हा 2 मिनिट झाकून ठेवूया। आता गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवा। तुम्ही घाईमध्ये जास्त मोठी फ्लेम करू नका, कारण ते आप्पे करपतील आणि आतून ते कच्चे राहतील। 1 मिनिट झालेले आहेत। आता पुन्हा चेक करूया। तर आता कडेचे पण आप्पे छान खरपूस भाजलेले आहेत, ते पलटून घेऊया। आता आप्प्याची खालची बाजू पण खरपूस भाजण्यासाठी आता आपण यावर तेल सोडूया आणि आता पुन्हा हे आप्पे 1 मिनिटासाठी झाकून ठेवून छान खरपूस भाजून घेऊ। पुन्हा एकदा वरून थोडं तेल सोडून आपण दोन्ही बाजूंनी हे आप्पे छान लालसर होईपर्यंत भाजून घेतले आहेत। मधले आप्पे लवकर तयार होतात, त्यामुळे ते आधी काढून घ्या। तुम्ही बघू शकता कडेचे आप्पेही छान खरपूस कुरकुरीत झालेले आहेत। तयार आहेत आपले गरमागरम जाळीदार आणि झटपट होणारे रवा आप्पे। याच पद्धतीने बाकीचे सर्व आप्पे आपण करून घेऊ। तर मंडळी बघितलं ना, कसले भारी दिसतायत हे आप्पे। मग वाट कसली बघताय, जेव्हा कधी काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होईल ना आणि पीठ भिजवण्याचा कंटाळा येईल, तेव्हा ही रेसिपी फक्त 15 मिनिटाची नक्की ट्राय करा। आणि हे गरमागरम आप्पे तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा सांबर सोबत सुद्धा खाऊ शकता। चवीला एकदम अप्रतिम लागतात। एकदा बनवले ना की घरातले सगळे आवडीनं खाणार, विशेषतः लहान मुलं सुद्धा खूप आवडीनं खातात। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। मी तुमच्या कमेंटची वाट बघते। जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ भरपूर लोकांना शेअर करा। अशाच नवनवीन झटपट आणि खमंग रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या सुचिताज किचन या चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन दाबा। पुन्हा भेटूया अशाच एका झटपट रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।